तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे मॉलिक्युलर एव्हिडन्सेस. आपण ऑर्गॅनिक इव्होल्युशनचे एव्हिडन्सेस पाहतोय. याच्यामध्ये आपण पहिला पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे आपण फॉसिल रेकॉर्ड्स पाहिले. त्याच्यानंतर दुसरं आपण पाहिलं मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. मॉर्फॉलॉजी मध्ये आपण होमोलॉगस ऑर्गन्स पाहिले, अनालॉगस ऑर्गन्स पाहिले आणि शेवटी आपण वेस्टिजियल ऑर्गन्स पाहिले. होमोलॉगस ऑर्गन कुणाला म्हणतो आपण? जे ऑर्गन स्ट्रक्चरली सिमिलर आहेत बट दे परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. म्हणजे त्यांचं जर बेसिक स्ट्रक्चरल प्लॅन जर सारखा असेल, त्यांची रचना जर सारखी असेल, डेव्हलपमेंटल प्लॅन जर सारखा असेल, पण फंक्शन्स वेगळे असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? होमोलॉगस ऑर्गन्स म्हणतो. आणि होमोलॉगस ऑर्गन काय करतायत? कॉमन अँसेस्ट्री दाखवतायत, म्हणजे दे आर हॅव्हिंग सिग्निफिकंट रोल इन इव्होल्युशन. त्याच्या पुढे आपण पाहिलं अनालॉगस ऑर्गन. जे ऑर्गन स्ट्रक्चरली डिसिमिलर आहेत पण फंक्शनली सिमिलर आहेत, यांना आपण काय म्हणतो? अनालॉगस ऑर्गन म्हणतो. म्हणजे बेसिक स्ट्रक्चरल प्लॅन ऑफ डेव्हलपमेंट वेगळा आहे पण फंक्शन जर सेम कॅरी आउट करत असतील तर त्यांना आपण अनालॉगस ऑर्गन म्हणतो. जसं आपण म्हणतो की होमोलॉगस ऑर्गन दे आर रिस्पॉन्सिबल फॉर डायव्हर्जंट इव्होल्युशन आणि अनालॉगस ऑर्गन दे आर रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन. Homologous organ they have significant role in evolution, but say analogous organ they are not having much more importance in evolution. आणि तिसरा पॉइंट आपण पाहिला होता तो म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन्स. वेस्टिजियल म्हणजे युजलेस ऑर्गन. म्हणजे these are those organs which are of no use but even they are present in our body. त्याचे एक्झाम्पल आपण टेल बोन पाहिलं होतं, निक्टिएटिंग मेम्ब्रेन पाहिलं. त्याच्यानंतर मोस्ट कॉमन एक्झाम्पल आपण पाहिलं होतं तो म्हणजे वर्मीफॉर्म अपेंडिक्स. ते इथपर्यंत आपण मागच्या तासाला पाहिले. आता पुढचा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे मॉलिक्युलर एव्हिडन्सेस. आता मॉलिक्युलर एव्हिडन्सेस मध्ये पहिला पॉइंट बघा, सेल इज बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट इन ऑल ऑर्गॅनिझम. हे आपण 11 वेळा सांगितले की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा कुणापासून बनलाय? सेल पासून. मग तो युनिसेल्युलर असू द्या, तो मल्टीसेल्युलर असू द्या. म्हणजे इच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट इज मेड अप ऑफ सेल. सेल कॅरी आउट डिफरंट फंक्शन्स. आता सेल वेगवेगळे फंक्शन्स कॅरी आउट करते म्हणून आपण सेलला फंक्शनल युनिट ऑफ लाईफ म्हणतो. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा सेल न बनलाय म्हणून आपण काय म्हणतो? सेल इट इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ इन ऑल ऑर्गॅनिझम. हा एक एव्हिडन्स झाला. नंतर सेकंड पॉइंट, सिमिलॅरिटीज इन प्रोटीन्स अँड जेनेटिक परफॉर्मिंग सिमिलर फंक्शन अमॉंग डायव्हर्स ऑर्गॅनिझम गिव्स एव्हिडन्स ऑफ कॉमन अँसेस्ट्री. आपण जे आपल्या भोवती जे वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहेत, जे डायव्हर्स ऑर्गॅनिझम आहेत, त्याचे प्रोटीनचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर प्रोटीनच्या स्ट्रक्चरमध्ये सिमिलॅरिटी, बहुतेक करून जेनेटिक मटेरियल सिमिलर आहे. मग जर प्रोटीन मध्ये सिमिलॅरिटी असेल, जेनेटिक मटेरियल मध्ये जर सिमिलॅरिटी असेल आणि त्यांनी परफॉर्म केलेले फंक्शन्स वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मधले जर सारखे असतील, म्हणजे बघा वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मधले प्रोटीन असेल, जेनेटिक मटेरियल असेल, त्यांनी वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये परफॉर्म केलेले डायव्हर्स फंक्शन्स जर डायव्हर्स ऑर्गॅनिझम मध्ये असतील तर आपण काय म्हणतो? दे गिव्स अन आयडिया अबाउट द कॉमन अँसेस्ट्री. म्हणजे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मधले प्रोटीन आणि जेनेटिक मटेरियल जर सिमिलर असतील, त्यांनी कॅरी आउट केलेले फंक्शन जर सिमिलर असतील वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये, तर आपण काय म्हणतो की ऑल दीज ऑर्गॅनिझम दे हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम दी कॉमन अँसेस्टर. या सगळ्यांची उत्पत्ती एकाच पूर्वजापासून झाली. नंतर तिसरा पॉइंट आहे, बेसिक मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑल्सो ऑकर इन सिमिलर मॅनर इन ऑल ऑर्गॅनिझम. बघा कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा फूड मटेरियल कंझ्युम करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय होतात? मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज, मेटाबॉलिक रिॲक्शन घडून येत आहेत. आपलं जर एक्झाम्पल घेतलं तर आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपण फूड मटेरियल कंझ्युम करतो तेव्हा
5000 पेक्षा जास्त मेटाबॉलिक रिॲक्शन घडून येत आहे. म्हणजे बहुतेक करून वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर आपण पाहिलं तर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी सारख्या आहेत, मेटाबॉलिक रिॲक्शन सारख्या आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे की दे हॅव कॉमन अँसेस्ट्री, एकाच पूर्वजापासून त्यांची काय झाली, उत्पत्ती झाली. शेवटचा पॉइंट आहे, एटीपी इज एनर्जी सोर्स इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. वी नोज दॅट when we eat food material, आपण जे काही खातो दॅट इज अ कॉम्प्लेक्स फूड मटेरियल. मग कॉम्प्लेक्सचं कन्व्हर्जन सिंपल मध्ये होतं, डायजेशन मध्ये काय होते, कॉम्प्लेक्सचं कन्व्हर्जन सिंपल मध्ये होते. मग हे सिंपल फूड मटेरियल सेल काय करते, त्याचं फर्दर ब्रेकडाऊन करते. आणि मग हे ब्रेकडाऊन झाल्यानंतर जी काही त्याच्यामधनं एनर्जी बाहेर पडेल, ही एनर्जी काय होते, साठवून ठेवली जाते एटीपीच्या फॉर्म मध्ये. आणि तुम्हाला माहिती हा जो एटीपी मॉलिक्यूल आहे, एटीपी इट इज अ क्विक सोर्स ऑफ एनर्जी or it is energy coin or it is called as the ATM of cell. Means whenever we need energy, whenever we demands energy, ATP it undergoes breakdown. याच्यामधला तिसरा फॉस्फेट बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो, आपण 11वीला शिकलोय. म्हणजे बघा, जर आपण कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन केलं, कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन करायचं म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन करायचं. ऑक्सिडेशन करायचं म्हणजे काय करावं लागेल, C6H12O6 + 6O2. मग त्याचं ब्रेकडाऊन झालं तर काय होईल, कार्बन डायऑक्साईड तयार होईल, वॉटर तयार होईल आणि एनर्जी बाहेर पडेल. आणि बाहेर पडलेली जी एनर्जी आहे, ही एनर्जी कुठे साठवून ठेवली जाते, इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एटीपी. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कॉम्प्लेक्स फूड मटेरियलचं कन्व्हर्जन सिंपल फूड मटेरियल मध्ये झालं तर त्याच्यामधून जी एनर्जी बाहेर पडते, ही बाहेर पडलेली एनर्जी एटीपीच्या फॉर्म मध्ये साठवून ठेवली जाते. म्हणजे बघा, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेव्हा केव्हा त्याला गरज पडेल तेव्हा त्याला एनर्जी कुठनं मिळेल, एटीपीचं ब्रेकडाऊन करावं लागेल. एटीपी मध्ये 3 फॉस्फेट बॉन्ड आहेत. किती, 3 फॉस्फेट बॉन्ड. मग तिसरा फॉस्फेट बॉन्ड ब्रेक झाला तर त्याच्यामधनं 7.3 किलो कॅलरी एवढी एनर्जी काय होते, रिलीज होते. म्हणजे याचा अर्थ काय की एटीपी हा सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय एनर्जीचा सोर्स आहे. हे झालं मॉलिक्युलर एव्हिडन्सेस होते. म्हणजे आपण काय काय पाहिलं की जर आपण वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये पाहिलं, कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पाहिलं तर सेल बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहे लाईफ. नंतर similarities in protein and genetic material performing similar function among diverse organisms, they gives evidence of common ancestry. तिसरं पाहिलं, बेसिक मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑल्सो ऑकर इन सिमिलर मॅनर. सगळ्या बेसिक मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज सगळ्यामध्ये सारख्या आहेत. देन एटीपी इट इज एनर्जी सोर्स इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता पुढचा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे, नेक्स्ट पॉइंट, दॅट इज स्पेसिएशन. आता स्पेसिएशन म्हणजे जी एक्झिस्टिंग स्पेसीज आहे, अस्तित्वात असलेली स्पेसीज आहे, त्याच्यापासून नवीन स्पेसीज तयार होणे. काय, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ, सी डेफिनेशन बघा, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग स्पेसीज, इट इज कॉल्ड ॲज स्पेसिएशन. आता प्री एक्झिस्टिंग म्हणजे अस्तित्वात असलेल्या स्पेसीज पासून नवीन स्पेसीज तयार होणे, याला आपण काय म्हणतो, स्पेसिएशन म्हणतो. आता तुम्ही बघा, रिप्रोडक्शन मध्ये आपण शिकलो का नाही, प्री एक्झिस्टिंग लाईफ पासून काय होईल, नवीन लाईफ अस्तित्वात येईल. म्हणजे जसं अस्तित्वात असलेल्या जीवापासून नवीन जीव अस्तित्वात येईल, तसं अस्तित्वात असलेल्या स्पेसीज पासून, हे जे त्यांनी दिले का नाही, काय दिलंय, प्री एक्झिस्टिंग स्पेसीज, या प्री एक्झिस्टिंग स्पेसीज पासून जर नवीन स्पेसीज तयार होत असेल तर याला म्हणायचं स्पेसिएशन. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग स्पेसीज, इट इज कॉल्ड ॲज स्पेसिएशन. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे की नेमकं आपण स्पेसीज कुणाला म्हणतो. आपण शिकलो का नाही स्पेसीज, 11ला आपण स्पेसीज शिकलो की इट इज अ ग्रुप ऑफ सिमिलर ऑर्गॅनिझम. बघा, जेव्हा आपण ह्युमन बिईंग कन्सिडर करतो, होमोसेपियन्स ही स्पेसीज आपण कन्सिडर करतो, तर याच्यामध्ये सगळे जे ऑर्गॅनिझम आहेत ते कोण आहेत, फक्त आणि फक्त ह्युमन बिईंग, फक्त आणि फक्त ह्युमन बिईंग. जर आपण समजा चायना रोज कन्सिडर केलं, चायना रोज, तर त्याच्यामध्ये सगळे चायना रोज प्लांट येते. काय येतील, चायना रोज प्लांट येते. म्हणजे थोडक्यामध्ये स्पेसीज इज अ ग्रुप ऑफ सिमिलर ऑर्गॅनिझम. आता इट इज अ ग्रुप ऑफ सिमिलर ऑर्गॅनिझम म्हणजे एका स्पेसीजचे सगळे मेंबर काय आहेत, सारखे आहेत.
इट इज अ ग्रुप ऑफ सिमिलर ऑर्गॅनिझम. सगळ्यात महत्वाचा पॉईंट बघा, दॅट कॅन इंटरब्रीड अँड प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग. तुम्ही बघा, आपण जर पाहिलं तर दोन वेगवेगळ्या स्पेसीज नेचर काय करत नाही, त्यांचं इंटरब्रीडिंग होऊ देणार नाही. एकाच स्पेसीजचे मेंबर असतील. बघा, जर आपण ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घेतलं तर मॅटिंग कुणामध्ये होईल, ह्युमन मेल आणि ह्युमन फिमेल मध्ये होईल. बरोबर आहे का नाही? कारण हे दोन्ही एकाच स्पेसीजचे मेंबर आहेत. जर समजा ह्युमन मेल घेतला आणि जर तुम्ही टायगर फिमेल घेतली किंवा फिमेल डॉंकी घेतला, यांच्यामध्ये मॅटिंग होईल का? नाही, कारण हे दोन वेगवेगळ्या स्पेसीजचे मेंबर आहेत. म्हणजे एकाच स्पेसीजचे सगळे मेंबर काय आहेत, सारखे आहेत, सिमिलर आहेत. त्यांच्यामध्ये काय होते, इंटरब्रीडिंग होईल, त्यांच्यामध्ये मॅटिंग होईल, त्यांच्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स होईल आणि दे विल प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग इन नेचर. आता बघा, फर्टाईल म्हणजे काय, की तो नवीन जीव जन्माला घालणार. बघा, दुसरी गोष्ट अशी आहे की नॅचरल इंटरब्रीडिंग जर असेल तर नेचर अलाउ करतो. नॅचरल इंटरब्रीडिंग कुणामध्ये होईल, एकाच स्पेसीसच्या मेल आणि फिमेल मध्ये. दोन वेगवेगळ्या स्पेसीसच्या मेल आणि फिमेल मध्ये इंटरब्रीडिंग होईल का? नाही. हा, ठीक आहे, जर आपण बळच म्हणलो किंवा मारून मुटकून म्हणलो तर आपण काही करू शकतो, पण नॅचरली होणार नाही. आणि नॅचरली होणार नाही म्हणून नेचर अशा गोष्टीला काय करत नाही, परमिशन देत नाही. तर एकाच स्पेसीसचे मेंबर हे दिसायला सगळे सारखे आहेत, सिमिलर आहेत, त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होईल, त्यांच्यामध्ये मॅटिंग होईल, त्यांच्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स होईल आणि जो काही नवीन जीव जन्माला घालतील हा नवीन जीव कसा असेल, फर्टाईल असेल. म्हणजे याचा अर्थ तो जेव्हा मॅच्युअर होईल तेव्हा तो सुद्धा काय होईल, नवीन जीव जन्माला घालेल. आता नेक्स्ट पॉइंट, दॅट इज न्यू स्पेसीज दे आर फॉर्म बाय फॉलोइंग मोड. आता बघा, आपल्याला स्पेसिएशन पाहिजे. आता स्पेसिएशन दोन टप्प्यामध्ये, मी तर स्पेसिएशन दोन पार्ट मध्ये डिवाइड करेल. एक म्हणजे ग्रॅज्युअल स्पेसिएशन आणि दुसरं म्हणजे अब्रप्ट किंवा त्याला आपण सडन स्पेसिएशन म्हणतो. ग्रॅज्युअल स्पेसिएशन मध्ये काय होते, हजारो लाखो वर्षानंतर एक नवीन स्पेसिस तयार होणार. म्हणजे एक नवीन स्पेसिस तयार होण्यासाठी तुम्हाला हजारो वर्ष लागणार. ती झाली ग्रॅज्युअल स्पेसिएशन. आणि जर अचानकपणे एकाएकी जर नवीन स्पेसिस तयार होत असेल तर त्याला आपण सडन किंवा अब्रप्ट स्पेसिएशन म्हणतो. आलं लक्षामध्ये, सडन किंवा अब्रप्ट स्पेसिएशन. आता स्पेसिएशनचे इथे आपल्याला दोन टाइप्स पाहिजे. एक म्हणजे इंट्रास्पेसिफिक स्पेसिएशन. इंट्रास्पेसिफिक म्हणजे विदिन दी सेम स्पेसिस, एका सेम स्पेसिस पासून नवीन स्पेसिस तयार होणे, याला आपण इंट्रास्पेसिफिक स्पेसिएशन म्हणतो. आता इंट्रास्पेसिफिक स्पेसिएशन मध्ये आपल्याला दोन टाइप्स पाहिजे. एक पहिला जो टाइप आहे, हा पहिला टाइप इथं बघा, ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन, आणि दुसरा पाहिजे तो सिम्पॅट्रिक स्पेसिएशन. पहिला एक लक्षात घ्या, ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन ही वेगवेगळ्या जॉग्राफिकल एरियामध्ये तयार होते, म्हणजे हॅबिटॅट एक नाही. आलं लक्षामध्ये, ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन वेगवेगळ्या जॉग्राफिकल एरियामध्ये होते. पण जेव्हा आपण सिम्पॅट्रिक स्पेसिएशन बद्दल बोलतो तेव्हा विदिन दी सेम जॉग्राफिकल एरिया एकच आहे. आता बघा, इंट्रास्पेसिफिक, इंट्रा मीन्स विदिन, म्हणजे एका सेम स्पेसिस पासून डायव्हर्स स्पेसिस तयार होणे. आलं लक्षामध्ये, आणि ते वेगवेगळे हॅबिटॅट त्यांनी ऑक्युपाय करणे. आता ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन मध्ये बघा, सेम formation of new species due to separation of segment of population from original population by distanced or geographical barrier cutting across species range. आता इथे त्यांनी सरळ सरळ सांगितलं की इथं नवीन स्पेसिस कशामुळे तयार होते, जॉग्राफिकल बॅरियर म्हणा. म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणलं ना की एक ओरिजिनल पॉप्युलेशन आहे. हे ओरिजिनल पॉप्युलेशन काय झालं, 5 पॉप्युलेशन, स्मॉल पॉप्युलेशन मध्ये डिवाइड झालं. आलं लक्षामध्ये. आता हे का डिवाइड झालं हे आपण याच्या अगोदर पाहिले आयसोलेशन मध्ये. मग जॉग्राफिकल बॅरियर असेल, जसं की तुमचं रिव्हर असेल, माउंटेन असेल किंवा ओशियन असेल, हे असे वेगवेगळे जॉग्राफिकल बॅरियर आहेत. या जॉग्राफिकल बॅरियर मुळे काय होते की एक स्पेसिस दुसऱ्या स्पेसिस बरोबर त्याचं मॅटिंग होऊ शकत नाही, मग तिथे नवीन स्पेसिस तयार होते. मग जर एका ओरिजिनल
पॉप्युलेशन पासून, एका ओरिजिनल स्पेसिस पासून जर डायव्हर्स स्पेसिस तयार झाल्या तर त्याला म्हणायचं ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. बरोबर आहे. ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन मध्ये ज्या नवीन स्पेसिस तयार झालं यांचं हॅबिटॅट प्रत्येकाचं वेगळं आहे. आलं लक्षामध्ये? कारण मध्ये जॉग्राफिकल बॅरियर्स आले आणि या जॉग्राफिकल बॅरियरमुळे काय झाले, वेगवेगळे पॉप्युलेशन, वेगवेगळे हॅबिटॅट तिथं तयार झाले. आता जॉग्राफिकल बॅरियर कुठले आहेत बघा. फॉर एक्झाम्पल क्रिपिंग ग्लेशियर्स. ग्लेशियर्स म्हणजे एखादं हिमनग वगैरे असेल, हिम पर्वत वगैरे असेल, तर याच्यामुळे काय होते की पॉप्युलेशन वेगवेगळ्या याच्यामध्ये काय होईल, डिवाइड होईल. पॉप्युलेशन वेगवेगळ्या हॅबिटॅट मध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी डिवाइड होईल. त्याच्यामुळे काय होईल, हा हिमनग इथं बॅरियर आला. काय झाला, हा बॅरियर आला. मग हा बॅरियर आल्यामुळं काय झालं की दोन पोटेन्शियल मेट जरी एकत्र येऊ शकत असले, त्यांच्यामध्ये जर मॅटिंग होऊ शकत असलं तरी मध्ये हा ग्लेशियर काय झाला किंवा हिम पर्वत जो आहे तो बॅरियर आला. त्याच्यामुळे काय होणार नाही, त्यांचं मॅटिंग होणार नाही. म्हणजे कालांतराने हळूहळू काय होईल, नवीन स्पेसिस तयार होईल. दुसरा आहे डेव्हलपमेंट ऑफ माउंटेन. आता माउंटेन आहे, एखादा खूप मोठा पर्वत वगैरे तयार झालाय, त्याच्यामुळे काय होते की एका स्पेसिसचे काही इंडिव्हिज्युअल पर्वताच्या एका बाजूला आणि दुसरे पर्वताच्या दुसऱ्या बाजूला, मग मध्ये त्यांच्यामध्ये पर्वत आल्यामुळं काय होणार नाही, जरी ते मॅटिंग पार्टनर असले, जरी त्यांच्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स होत असला तरी त्या पर्वतामुळे ते एकत्र येऊ शकणार नाही, त्यांच्यामध्ये ब्रीडिंग होणार नाही. आणि मग हळूहळू काय होईल की प्रत्येक जण आपापला वेगळा जीन पूल तयार करणार. काय करणार, आपापला वेगळा जीन पूल तयार करणार आणि एक वेळ अशी येणार तर त्यांच्यापासून नवीन स्पेसिस तयार होणार. पुढचा आहे मायग्रेशन ऑफ इंडिव्हिज्युअल आल्सो कॉजेस ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. मायग्रेशन, एका ठिकाणाहून जर परमनंटली, कायमस्वरूपी जर समजा काही इंडिव्हिज्युअल मायग्रेट झाले. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की इराणमधनं काही लोक आपल्याकडे आले. म्हणजे जसं की समजा आता नजरला नाही, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या बीडला इराणी वस्ती आहे, जळगावला इराणी वस्ती आहे, पुण्यामध्ये इराणी वस्ती आहे, भुसावळला इराणी लोकांची वस्ती आहे. मग ते इंडिव्हिज्युअल तिथनं काय झाले, परमनंट इकडे मायग्रेट झाले. आता इकडे मायग्रेट झाल्यामुळं काय झालं, त्यांचं ते नवीन स्पेसिस तयार झाले, म्हणजे तिथल्यापेक्षा थोडे वेगळे दिसायला लागले. म्हणजे मायग्रेशन असेल, क्रिपिंग ग्लेशियर्स असतील, डेव्हलपमेंट ऑफ माउंटेन्स असतील, ते काय करतात, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. आणि ॲलोपॅट्रिक स्पेसिएशनचं वैशिष्ट्य काय आहे की वेगवेगळ्या हॅबिटॅट मध्ये तयार होते, वेगवेगळ्या ठिकाणी तयार होते, पण एकाच स्पेसिस पासून. देन से द मोड ऑफ इव्होल्युशन हिअर इज ऑल्सो कॉल्ड अडॅप्टिव्ह रेडिएशन. त्याला आपण काय म्हणतो, अडॅप्टिव्ह रेडिएशन. म्हणजे एका ओरिजिनल स्पेसिस पासून काय होत आहे, डायव्हर्स स्पेसिस तयार होत आहे. म्हणजे ॲलोपॅट्रिक स्पेसिएशनचं जे मोड आहे, हा मोड अडॅप्टिव्ह रेडिएशनशी मिळता जुळता आहे. आता बघा, अडॅप्टिव्ह रेडिएशनचं आपण एक्झाम्पल ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन मध्ये घेतो. आपण पाहिलं का नाही, डार्विन गॅलापागोस आयलंड वरती पाहिलं. गॅलापागोस आयलंड वरती डार्विनने फिंचेसच्या वेगवेगळ्या स्पेसिस पाहिल्या, वेगवेगळ्या बेटावरती राहणाऱ्या पाहिल्या, आणि या एक दुसऱ्यापेक्षा वेगळ्या आहेत का नाही, म्हणजे त्या नवीन स्पेसिस आहेत. पण या सगळ्या स्पेसिस ज्या आहेत, या 14 डिफरंट स्पेसिस ऑफ फिंचेस गॅलापागोस आयलंड वरती कुणापासून, एका कॉमन सीड इटिंग अँसेस्टर पासून तयार झाल्या. म्हणजे अँसेस्टर एकच आहे पण वेगवेगळ्या स्पेसिस तयार झाल्या, डायव्हर्स स्पेसिस तयार झाल्या. दुसरं एक्झाम्पल आहे सेव्हरल मार्सुपियल स्पेसिस इन ऑस्ट्रेलियन कॉन्टिनेंट. हे सुद्धा ॲलोपॅट्रिक स्पेसिएशनचं एक्झाम्पल आहे. दुसरं आहे सिम्पॅट्रिक स्पेसिएशन. आता सिम्पॅट्रिक स्पेसिएशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पेसिस. आता स्पेसिस म्हणजे कुठलीही नवीन स्पेसिस विदिन सिंगल पॉप्युलेशन विदाउट जॉग्राफिकल आयसोलेशन. म्हणजे त्याच हॅबिटॅटमध्ये त्याच पॉप्युलेशन मधनं जर नवीन स्पेसिस तयार होत असेल तर त्याला म्हणायचं सिम्पॅट्रिक स्पेसिएशन. आलं लक्षामध्ये? म्हणजे इथं हॅबिटॅट चेंज होतोय का, नाही, सेम जॉग्राफिकल एरिया आहे, तो जॉग्राफिकल एरिया सेम आहे, सारखा आहे, तिथेच नवीन स्पेसिस तयार होत असेल तर सिम्पॅट्रिक स्पेसिएशन. आणि वेगवेगळ्या जॉग्राफिकल एरियामध्ये जर नवीन स्पेसिस तयार होत असतील तर ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. म्हणजे ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन मध्ये जॉग्राफिकल एरिया वेगवेगळा आहे,
हॅबिटॅट वेगवेगळा आहे. आणि सिम्पॅट्रिक स्पेसिएशन मध्ये मात्र काय आहे, हॅबिटॅट सेम आहे, जॉग्राफिकल एरिया सेम आहे, तिथेच काय होते, नवीन स्पेसिस तयार होते. दीज आर फॉर्म ड्यू टू रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आता हे कशामुळे तयार झाल्यात, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आलं लक्षामध्ये, म्हणजे रिप्रोडक्टिव्हली आयसोलेटेड असल्यामुळं या नवीन स्पेसिस त्या एरियामध्ये तयार झाल्या. फॉर एक्झाम्पल चिचलीड फिशेस, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. चिचलीड फिशेस इन लेक व्हिक्टोरिया, म्युटेशन्स आर हेल्पफुल इन सिम्पॅट्रिक स्पेसिएशन. आता इथे काय होते, पर्टिक्युलरली सिम्पॅट्रिक स्पेसिएशन मध्ये म्युटेशनचा महत्वाचा रोल आहे. आता जे आपण सिम्पॅट्रिक स्पेसिएशन मध्ये एक्झाम्पल घेतोय, चिचलीड नावाचे फिशेस आहेत. हे कुठे, लेक व्हिक्टोरिया. लेक व्हिक्टोरिया कुठे, आफ्रिकेमध्ये. कुठे, आफ्रिकेमध्ये. आपल्याला चिचलीड फिशेस बद्दल नंतर पाहिजे. ऍक्च्युअली चिचलीड फिशेस आफ्रिकेमधले नेटिव्ह नाहीत, ते एक्झॉटिक आहे. ते दुसरीकडनं आणून काय केले, आफ्रिकेच्या लेक व्हिक्टोरियामध्ये ते इंट्रोड्यूस केले. आणि मग त्याच्यामुळे काय झालं की तिथले जे नेटिव्ह फिशेस होते, या नेटिव्ह फिशेसचं काय झालं, नेटिव्ह फिशेस एक्सटिंक्ट झाले, दुर्मिळ झाले, कारण यांनी त्यांचं कन्झम्पशन केलं. तर हे जे लेक व्हिक्टोरियामध्ये सापडणारे जे चिचलीड फिशेस आहेत, हे सिम्पॅट्रिक स्पेसिएशनचं एक्झाम्पल आहे. आणि सिम्पॅट्रिक स्पेसिएशन मध्ये सगळ्यात महत्वाचा रोल जर कुणाचा असेल तर तो म्हणजे म्युटेशनचा. म्हणजे आता बघा, हे पाहिलं आपण इंट्रास्पेसिफिक स्पेसिएशन. हे जे दोन टेक्स आपण पाहिले, त्याच्यामध्ये एकाच स्पेसिस पासून त्या स्पेसिसचा नवीन मेंबर तयार होतो, म्हणजे नवीन स्पेसिस तयार होते विदिन दी सेम स्पेसिस. आता दुसरं जे आपल्याला पाहिजे ना, ते इंटरस्पेसिफिक स्पेसिएशन. आता इंटरस्पेसिफिक म्हणलं का इथं दोन वेगवेगळ्या स्पेसिस एकत्र येणार आणि त्याच्यापासून नवीन स्पेसिस तयार होणार. आता ऍक्च्युअली हे निसर्गाला मान्य नाही, पण मी म्हणलं ना की आपण जर बळच म्हणलं तर आपण काही करू शकतो. तसे इंटरस्पेसिफिक स्पेसिएशन याच्यामध्ये आपल्याला पाहिजे हायब्रिडायझेशन. आणि हे एक्झाम्पल कित्येक वेळा मी तुम्हाला सांगितलेले. इथं काय होते, सी हिअर टू डिफरंट स्पेसिस ऑन क्रॉसिंग मे गिव्ह राईज टू दी न्यू स्पेसिस. आता दोन वेगवेगळ्या स्पेसिसचे दोन मॅटिंग पार्टनर, म्हणजे इथं काय की फिमेल एकाच स्पेसिसचा मेंबर आहे आणि मेल दुसऱ्या स्पेसिसचा आहे. ऍक्च्युअली मेल आणि फिमेल जर एकाच स्पेसिसचे असतील तर नेचर त्यांच्यामध्ये मॅटिंग अलाव करतो. पण बळच जर समजा एकाच स्पेसिसची फिमेल आणि दुसऱ्या स्पेसिसचा मेल एकत्र आणले, त्यांचं क्रॉसिंग केलं, त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज हायब्रिडायझेशन. याचं वेल नोन एक्झाम्पल बघा, म्यूल इज हायब्रिड प्रोड्युस्ड बाय इंटरब्रीडिंग बिटवीन मेल डॉंकी अँड फिमेल हॉर्स. आता बघा, डॉंकी आणि हॉर्स एका स्पेसिसचे मेंबर आहेत का, बिलकुल नाही. पण आता यांच्यामध्ये नॅचरली ब्रीडिंग होईल का, अजिबात नाही. पण समजा एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये किंवा एखाद्या लॅबमध्ये जर समजा यांना धरून आणलं, यांना बांधून आणलं आणि बळच यांच्यामध्ये जर मॅटिंग केलं तर ते झालं हायब्रिडायझेशन. म्हणजे आता इथे बघा, मेल डॉंकी आहे आणि फिमेल हॉर्स. ऍक्च्युअली मॅटिंग कुणामध्ये होईल, मेल डॉंकी आणि फिमेल डॉंकी मध्ये. पण इथे मॅटिंग कुणामध्ये घडून आणले, मेल डॉंकी आणि फिमेल हॉर्स. आणि यांच्यापासून जो जीव जन्माला आला तो म्यूल, तो काय हायब्रिड आहे आणि तो स्टराईल आहे. काय स्टराईल आहे. तुम्हाला सांगितलं ना, हे स्टराईल का, तर हे निसर्गाच्या विरोधात आहे. निसर्ग म्हणतो माझ्या विरोधात जाऊन जर तुम्ही काही करत असाल तर मग माझ्याकडे दुसरे ऑप्शन आहे. मग ठीक आहे, निसर्गाने आपल्याला सांगितलं की तुम्ही लॅबमध्ये म्हणा, तुम्ही प्राणी संग्रहालयामध्ये म्हणा, यांच्यामध्ये बळच मारून मुटकून जर तुम्ही मॅटिंग घडवून आणत असाल, नवीन जीव जन्माला घालत असाल, तर तो नवीन जीव मी काय करणार, तो स्टराईल ठेवणार. म्हणजे जो म्यूल आहे तो स्टराईल आहे, तो लिव्हिंग आहे पण तो स्टराईल आहे. तो नवीन जीव जन्माला घालू शकतो का, नाही. म्यूल म्हणजे आपण त्याला केचर म्हणतो. काय म्हणतो, केचर म्हणतो. दुसरं एक्झाम्पल आहे हिनी इज ऑफस्प्रिंग ऑफ मेल हॉर्स अँड फिमेल डॉंकी. इथं फक्त त्यांनी पॅरेंट बदलले. इथं काय केलं, मेल हॉर्स घेतला आणि फिमेल डॉंकी यांच्यामध्ये मॅटिंग घडून आणलं आणि नवीन जीव जन्माला घातला. कुठला, हेनी. हेनी सुद्धा कसा आहे, स्टराईल आहे. तो सुद्धा काय नाही, फर्टाईल नाही. तो सुद्धा नवीन जीव जन्माला घालणार नाही. आता पुढचा पॉइंट पाहायचा आहे, जिओलॉजिकल टाइम स्केल. जिओलॉजिकल टाइम स्केल. आता जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणजे ऍक्च्युअली काय माहितीये का, पृथ्वीची निर्मिती जेव्हा झाली तेव्हापासून आजपर्यंतचा कालखंड
आणि या कालखंडामध्ये जे काही पृथ्वीमध्ये भूगर्भामध्ये बदल घडून आले त्याला आपण जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणतो. म्हणजे जिओलॉजिकल टाइम स्केल ऍक्च्युअली पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत पृथ्वीचं वय सांगतो. काय सांगतो? पृथ्वीचं वय सांगतो. म्हणजे तुम्ही बघा, आपण म्हणलं का नाही, पहिल्यांदा उत्पत्ती कुणाची झाली? युनिव्हर्सची. कुणाची? युनिव्हर्सची. 15,000 मिलियन वर्षापूर्वी एक महाकाय स्फोट झाला, त्याला आपण बिग बँग म्हणलो. काय म्हणलो? बिग बँग म्हणलो. एक महाकाय स्फोट झाला आणि जीवाची युनिव्हर्सची निर्मिती झाली. त्याच्यानंतर साधारणतः 4,600 मिलियन वर्षापूर्वी, किती? 4,600 मिलियन वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. मी तुम्हाला सांगितलं का नाही, पृथ्वी दुसरं तिसरं काही नाही, सूर्यापासून बाजूला झालेला एक तुकडा आहे. 4,600 मिलियन वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली आणि पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत पृथ्वीचं वय काढणे याला आपण जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणतो. आलं लक्षामध्ये? आणि पृथ्वीवर पहिल्या जीवाची निर्मिती कधी झाली? 3,000 मिलियन वर्षापूर्वी. कधी? 3,000. म्हणजे थोडक्यामध्ये पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंतची पृथ्वीची जी हिस्ट्री आहे, काय हिस्ट्री आहे, त्याला आपण काय म्हणतो? जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणतो. आता हिस्ट्री फक्त पृथ्वीचीच आहे असे नाही. आपण बघतो का नाही, आपण इतिहास शिकतो का नाही, आपण म्हणतो की आमच्या फॅमिलीची एक अमुक एक हिस्ट्री आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे प्रत्येकाची एक हिस्ट्री आहे. प्रत्येक जीव जो आहे इथं पृथ्वीवरती, या प्रत्येकाची एक स्वतःची हिस्ट्री आहे. या प्रत्येकाचा एक स्वतःचा इतिहास आहे. आलं लक्षामध्ये? आपण म्हणतो ना की भारत आहे, भारताची एक स्वतःची हिस्ट्री आहे, नेपाळची एक स्वतःची हिस्ट्री आहे, माझी एक स्वतःची हिस्ट्री आहे, माझ्या खानदानाची एक स्वतःची हिस्ट्री आहे. तसं पृथ्वीची एक स्वतःची हिस्ट्री आहे, त्याला आपण काय म्हणतो? जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणतो. आता याच्यामध्ये बघा, मग ही जी काही एकूण कालखंड आहे पृथ्वीच्या जन्मापासून तो आजपर्यंतचा, तो आपण काय करतो? वेगवेगळ्या पिरियड मध्ये, वेगवेगळ्या एराज मध्ये, वेगवेगळ्या इपोक मध्ये, म्हणजे जसं नाही करे की साधारणतः आपण जर विभागणी करायची ठरवली तर तुम्ही समजा 12वीला तुम्ही अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी एक वर्षाचं नियोजन करता का नाही? तो करत नाही, तो भाग वेगळा. तुम्ही नियोजन करून अभ्यास करता हा आमचा गैरसमज आहे, तुम्हालाही माहिती. पण समजा वर्षाचं आपण नियोजन केलं की आपण त्याला काय करतो? हळूहळू डिवाइड करतो, छोटं छोटं करत जातो. म्हणजे वर्ष समजा आपण 12 महिन्यामध्ये डिवाइड केलं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असं डिवाइड केलं. मग नंतर परत आपण काय केलं? जे जानेवारी महिन्यात समजा आपण 4 आठवड्यामध्ये डिवाइड केला. किती आठवड्यामध्ये? 4 आठवड्यामध्ये. परत प्रत्येक आठवडा आपण डिवाइड केला, म्हणजे आपलं काम सोपं व्हावं म्हणून आपण यांना काय करतो? हळूहळू डिवाइड करतो. तसं जिओलॉजिकल टाइम स्केल स्टडी करताना आपण जे पृथ्वीचं वय आहे ते त्याच्यामध्ये वेगवेगळे पिरियड कन्सिडर करतो. पिरियडला नंतर आपण एरा, इपोक असं काय करत जातो? डिवाइड करत जातो. आणि त्या कालखंडामध्ये कुठले अॅनिमल होते, कुठले प्लांट होते, हे आपण काय करतो? स्टडी करतो. त्याच्यामध्ये बघा, त्यांनी सांगितले की प्लॅनेट अर्थ विथ इट्स प्रेझेंट बायोडायव्हर्सिटी वॉज नॉट सो वेन इट वॉज बोर्न. म्हणजे जी आपली पृथ्वी आहे, आज आपण बघतो पृथ्वीवरती बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर आहे का नाही? तुम्हाला हेही माहिती आहे की आज जवळपास 17 ते 18 लाख स्पेसिस काय झाल्यात? लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या डिस्कव्हर केल्यात. 17 ते 18 लाख म्हणतोय स्पेसिस. याच्यापैकी जवळपास 1.2 म्हणजे 12 लाख स्पेसिस अॅनिमलचे आहेत आणि 5 लाख स्पेसिस प्लांटचे आहेत. म्हणजे डायव्हर्सिटी खूप आहे. आपल्या अवतीभोवती जर पाहिलं तर आपल्या अवतीभोवती खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लांट्स आहेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये अॅनिमल्स आहेत आणि कित्येक प्लांटच्या अॅनिमलच्या स्पेसिस अजून आपल्याला काय करायच्या? डिस्कव्हर करायच्या. काय करायच्या? डिस्कव्हर करायच्या. काही डिस्कव्हर करण्यापूर्वी दुर्मिळ होऊन गेल्या. त्यांनी वाट पाहिली आपली, कधीतरी ह्युमन बिईंग येतील, आपल्याला जगाच्या नकाशावर आणतील, पण आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही. आपण त्या डिस्कव्हर केल्या नाही, त्या दुर्मिळ झाल्या, एक्सटिंक्ट झाल्या. अजून कित्येक स्पेसिस अशा आहेत का आपली वाट बघताय की अजून काय झालं नाही? डिस्कव्हर केल्या. म्हणजे थोडक्यामध्ये काय की जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा एवढी डायव्हर्सिटी पृथ्वीवर नव्हती, बायोडायव्हर्सिटी पृथ्वीवर नव्हती. तुम्हाला माहिती आहे ना, पृथ्वी ही सूर्यापासून बाजूला झालेली, सूर्याचा एक तुकडा आहे, अतिशय तप्त वायूचा गोळा होता. टेम्परेचर एवढं जास्त होतं की तिथं लिव्हिंग फॉर्म असण्याचा काही एक संबंध नव्हता. आलं लक्षामध्ये? जसजशी पृथ्वी सूर्यापासून बाजूला होत गेली
तसं काय झालं, टेम्परेचर कमी होत झालं, टेम्परेचर कमी होत गेलं आणि नंतर मग लिव्हिंग फॉर्म वगैरे काय झाले इथे तयार व्हायला लागले. तर त्यांचं म्हणणं असं आहे की प्लॅनेट अर्थ विथ इट्स प्रेझेंट बायोडायव्हर्सिटी वॉज नॉट सो वेन इट वॉज बोर्न. म्हणजे जेव्हा पृथ्वीची निर्मिती कधी झाली, पृथ्वीची निर्मिती आठवा पटकन कधी झाली, 4600 मिलियन वर्षांपूर्वी. तेव्हा पृथ्वीवर एवढी बायोडायव्हर्सिटी होती का? बिलकुल नाही. जैवविविधता काही नव्हती, प्लॅन्ट नव्हते, अॅनिमल नव्हते, काही नव्हते. पृथ्वी उजाड होती, बॅरेन होती. स्टडी ऑफ फॉसिल टेल्स अस दॅट लाईफ फॉर्म वेअर नॉट सेम मिलियन्स ऑफ इयर्स अगो. म्हणजे अगदी जर आपण हजारो वर्षे, आपण तुम्हाला मी सांगितले की उत्क्रांतीची आपण स्टडी करतो, उत्क्रांतीबद्दल पाहतोय, तेव्हा आपण हजारो लाखो वर्षे पाठीमागे जातोय. काय? हजारो लाखो वर्ष पाठीमागे जाते. म्हणजे आजचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर पाहिले, पृथ्वी कधी काळचे किंवा हजारो वर्षापूर्वीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर पाहिले तर हे काय नव्हते, सगळे सारखे नव्हते. आलं लक्षामध्ये? म्हणजे फॉसिलची स्टडी केलं तर आपल्या लक्षात येते की वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल काय होते, अस्तित्वात होते. आता जिओलॉजिकल टाइम स्केल इज युज्ड टू अंडरस्टँड सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स that took place on earth in different ages over a period of time. बघा, पृथ्वीचं निर्मिती झाली 4600 मिलियन वर्षापासून, पूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या कालखंडामध्ये कुठल्या घटना या पृथ्वीवर घडल्या, कुठले प्लॅन्ट, कुठले अॅनिमल्स अस्तित्वात आले, कुठले दुर्मिळ झाले, या सगळ्याच आपण काय करतो, जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये स्टडी करतो. कारण तुम्हाला माहितीये काळाच्या ओघामध्ये काही नवीन स्पेसिस तयार झाल्या, जुन्या स्पेसिस एक्सटिंक्ट झाल्या. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, काही झालं तर स्पेसिस कॉन्स्टंट राहणार नाही. काही स्पेसिस नव्यानं तयार होतील, काही स्पेसिस दुर्मिळ होतील, पण एन्व्हायरमेंटल कंडिशन मात्र काय होत आहे, सारख्या बदलत राहतात. काय होत आहे, सारख्या बदलत राहते. मग एन्व्हायरमेंटल कंडिशन बदलत गेल्या की परत काय होते, अडॅप्टेशन आलं, काही स्पेसिस अडॅप्ट होत नाही, ते त्यांना बदलत्या वातावरणामध्ये सर्व्हायव्हलचे चान्सेस कमी होतात. अशा वेळेस त्या दुर्मिळ होतात, नवीन स्पेसिस तयार होतात. मग जिओलॉजिकल टाइम स्केल आपण कशासाठी वापरतोय की जे वेगवेगळा कालखंड आहे, वेगवेगळा कालखंड आहे किंवा वेगवेगळ्या पिरियडमध्ये वेगवेगळे प्लॅन्ट अॅनिमल कसे अस्तित्वात आले, कसे दुर्मिळ झाले हे आपण पाहतोय. आता हा जो जिओलॉजिकल टाइम स्केल आहे, इट इज डिवायडेड इंटू 6 मेजर एरा. एरा म्हणजे आपण कालखंड म्हणतो. एक 6 मेजर कालखंड याच्यामध्ये त्याला आपण डिवाइड करतो. म्हणजे पृथ्वीचं वय जे आहे ते आपण किती एरामध्ये डिवाइड करतो, पहिल्यांदा लक्षात घ्या. किती एरामध्ये? मी जे सांगितलं ना, वर्ष, 12 महिने, प्रत्येक महिन्यातले आठवडे वगैरे, नंतर दिवस, असं हा एक कालखंड आहे. नंतर एराज एंडेड विथ मेजर एन्व्हायरमेंटल चेंजेस ऑन अर्थ रिझल्टिंग इनटू एक्सटिंक्शन अँड एमर्जन्स ऑफ न्यू स्पेसिस. कुठलाही कालखंड बघा, कुठल्याही कालखंडाचा शेवट जर आपण पाहिला, कुठल्याही कालखंडाचा शेवट होताना त्याच्यामध्ये मेजर एन्व्हायरमेंटल चेंजेस होत आहेत. अमुक एक कालखंड त्याचा शेवट होत असताना काय होतंय, मेजर एन्व्हायरमेंटल चेंजेस होत आहेत. आणि हे एन्व्हायरमेंटल चेंजेस झाल्यामुळं त्याचा परिणाम काय होतो, या कालखंडामध्ये काही स्पेसिस एक्सटिंक्ट होत आहेत, पूर्णपणे नाहीशा होत आहेत, दुर्मिळ होत आहेत. आणि हे होत असताना, काही स्पेसिस दुर्मिळ होत असताना, नाहीशा होत असताना, देर इज एमर्जन्स ऑफ न्यू स्पेसिस. नवीन स्पेसिस सुद्धा काय होत आहेत, इथं तयार होत आहेत. आलं लक्षात? आता एक लक्षात घ्या, पृथ्वीचा जन्म झाला का नाही, पृथ्वीचा जन्म 4600 मिलियन वर्षापूर्वी झाला. तर तेव्हापासून आजपर्यंत पृथ्वीचे एक इतिहास आपल्याला स्टडी करायचा, तो म्हणजे जिओलॉजिकल टाइम स्केल. आणि मग वेगवेगळ्या कालखंडामध्ये काय बदल घडून आले, कुठले नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अस्तित्वात आले, कुठले दुर्मिळ झाले, हे आपण पाहतोय. आता जे काही तेव्हापासून आजपर्यंत, म्हणजे पृथ्वीचा जन्म झाल्यापासून आजपर्यंत जे पृथ्वीचं वय आहे, एज आहे, हे आपण काय करतो, एक 6 एरामध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. त्याला आपण कालखंड म्हणतो. काय म्हणतो? कालखंड म्हणतो. आणि प्रत्येक एराचा शेवट होत असताना, त्या कालखंडाचा शेवट होत असताना, तो कालखंड एक मेजर एन्व्हायरमेंटल कंडिशन तिथं चेंज झालेला आहे. त्याचा परिणाम काय झाला की काही स्पेसिस तिथनं दुर्मिळ झाल्या, काही स्पेसिस नव्यानं तयार झाल्या. म्हणजे एक्सटिंक्शन आणि एमर्जन्स हे ठरलेलंच आहे. आलं लक्षामध्ये? जसं आपण म्हणतो ना की जन्म आणि मृत्यू कुणाला चुकलाय, मृत्यू
हा अटळ आहे, जन्माला आलेले एक दिवस जाणार, नंतर जन्माला येणार, हे जसं आहे तसं इथं काय होतं, वेगवेगळ्या स्पेसिस एक्सटेंड होत आहेत, काही नव्यानं तयार होत आहेत. दी एराज आर फर्दर डिवायडेड इनटू पिरियड. आता एरा आपण आणखी काय करतो, याला आपलं कन्फ्युजन होणे म्हणून एराला आपण पिरियड मध्ये डिवाइड करतो आणि पिरियड परत आपण काय करतो, इपोक, युग, त्याच्यामध्ये काय करतो, डिवाइड होतो. म्हणजे बघा, कारण प्रत्येक एरामध्ये म्हणा, प्रत्येक पिरियड मध्ये म्हणा, प्रत्येक इपोक मध्ये म्हणा, काय होते, वेगवेगळ्या घटना घडून येत आहेत, काही लँडमार्क इव्हेंट म्हणजे मेजर इव्हेंट घडून येत आहेत. द एराज आर फर्दर डिवायडेड इनटू पिरियड अँड इपोक बेस्ड ऑन मायनर बट लँडमार्क इव्हेंट इन ईच एरा. म्हणजे पृथ्वीचं वय लक्षात आलं ना. बघा, पहिल्यांदा आपण कशामध्ये 6 मेजर एरा आपण तयार केले. एराचं डिव्हिजन कशामध्ये केलं आपण, पिरियड मध्ये, आणि पिरियडचं कशामध्ये, इपोक मध्ये. ज्यामध्ये पिरियडचं इपोक मध्ये आपण काय केलं, डिव्हिजन केलं. तर काय हे झालं आपलं जिओलॉजिकल टाइम स्केल बद्दल. आता जो उरलेला भाग आहे ना, आपण पुढच्या तासाला पाहूया.